दयापणे पूर्ण झाले या संदेह माझा गेला या संदेह माझा गेला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरोनी गेली सेवा ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा भक्ती बहीण भावनी आली गावा 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 आता संध्या कैसी मी करू केव्हा आता संध्या कैसी मी करू केव्हा संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला आता संध्या कैसी मी करू केव्हा
Kumar
दानी कन्या संदेह मागेला दानी कन्या संदेह मागेला गेला गेला माझा गेला आत्माला
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ एकनाथ बाबा आणि आपल्या ह्या अतिशय अप्रतिम अशा अभंगामधून आपल्या गुरुचं वर्णन, आपल्या गुरुची श्रद्धा व्यक्त करतात. झाली संध्या संदेह माझा गेला, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, असी पदे एकत्र जेते होती, स्वानुभव स्नान सहजे हे मुक्त स्थिती हो सहज. इकडे काय सांगतायत महाराज? गुरु कृपा निर्मळ भागीरथी. मला तर असं वाटतं की नाथ बाबांनी त्यांच्या गुरुच्या पेक्षा त्यांचंच वर्णन केलं. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, ती भागीरथी, ती निर्मळ भागीरथी, गुरु कृपेची भागीरथी जी त्यांच्या जीवनामध्ये प्रवाहित होती, त्या भागीरथीचं वर्णन. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. निर्मळ काय वर्मळ? गुरुची सेवा प्रत्येक संतांनी केली. ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा अपुरी राहिली. त्यांनी सेवा केली असं नाही, केली नाही असं नाही, पण जी मनातली इच्छा होती की माझ्या सद्गुरूची काळजी मी कशी घ्यावी. का जेव्हा मूल होतं तेव्हा प्रत्येक आईची इच्छा असते माझ्या मुलाला कसं जगवावं, त्याला किट कशी लावावी, त्याला पावडर कशी लावावी, त्याला कपडे कसे घालावे, कुठल्या रंगाचे घालावे, कसे घालावे, ही त्या आईच्या मनातली इच्छा. तसं जेव्हा गुरुची सेवा होते तेव्हा प्रत्येक शिष्याला वाटतं की नाही, आपल्या गुरुची आपल्याला आवडेल तशी सेवा करावी, अशी सेवा करावी, अशी सेवा करावी का त्यांना बघूनच बरं वाटलं पाहिजे. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. बघा, जसं लहान मुलाच्या मनामध्ये निर्मळ, काय मनामध्ये थोडा सुद्धा विकल्प नाही, संदेह नाही, त्याप्रमाणे गुरुसेवा. काय निर्मळ शब्द आला आणि आपलं जे गोडव आहे, झाली संध्या संदेह माझा गेला. काय ह्याच्यामध्ये एक कनेक्शन आहे. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. जशी निर्मळ गुरु कृपा तशी निर्मळ सेवा. काय वर्म? गुरु कृपा जशी निर्मळ तशी कित्येक वेळेला गुरु सेवा निर्मळ नसते. गुरु सेवा प्राप्त करण्याच्या इच्छेने केली जाते, पण इकडे नाथ महाराजांना काही प्राप्त करून घ्यायचं नव्हतं, गुरु प्राप्त झाला ह्याच्यातच सर्व मिळालं. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. म्हणून नाथ महाराजांचं जीवन काय, त्यांचा जीवन प्रवाह बघितला तर तो काय ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यासारखा असा सरळ सोट नाही. कॉन्ट्रास्ट मध्ये काय, सगळं कॉन्ट्रास्ट मध्ये. आताच नामदेव शास्त्रीच्या प्रवचनात आपण ऐकलं कसं आहे, सगळं कॉन्ट्रास्ट. काय काय वेळेस काय बायका कशा करतात, मॅचिंग घातलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत मॅचिंग. आमची आजी आता आहे ते सांगते, तिला आवडतं काय, तिला तसं व्यवस्थित राहायला, नीट नेटकं राहायला आवडतं. मग प्रत्येक गोष्ट मॅचिंग पाहिजे तिला. बघा, हे मजा म्हणून ठीक आहे, पण आयुष्यात काय शिस्तबद्ध काय प्रवाह मी म्हणतोय. काय नाथ महाराजांचं कसं वेगळं, मॅचिंग वेगळं आणि कॉन्ट्रास्ट वेगळं. काय मॅचिंग मध्ये कसं काय, मग साडी, त्या साडीचा कलर, मग ब्लाऊज, मग त्याला रुमाल. हे नवीन ऐकाल तुम्ही. काय त्याला मॅचिंग रुमाल, त्याला मॅचिंग पर्स ऐकलंय, काय मॅचिंग बूट ऐकले,
मॅचिंग रुमाल, काय ही आमच्या आजीची खासियत. काय मग रुमाल सुद्धा बघायला गेला की सेम रंगाचा, मग त्याच्यावरची डिझाईन सुद्धा तशीच. का एक वेगळी प्रवाह. पण नाथ महाराज फुल कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे समजलं का? काय एक रंग वेगळा, एक रंग लाईट, एक रंग हलका फुलका, एक रंग एकदम भडक रंग. का असं फुल कॉन्ट्रास्ट. म्हणजे काय झालं, या जीवनामध्ये प्रत्येक रंगाचा अनुभव, प्रत्येक तऱ्हेचा अनुभव, प्रत्येक बाजूचा अनुभव. संसारामध्ये एकच रंग नाही, प्रत्येक हिऱ्याची प्रत्येक बाजू अनुभवली. काय फुलाची प्रत्येक कळी अनुभवली. केवढा विस्तार. काय इकडे फक्त फुलातले रंग नाही, प्रत्येक पाकळी त्यांनी जोपासली. आणि हेच नाथ महाराजांचं वैशिष्ट्य. गुरुची सेवा केली म्हणजे किती केली. प्रत्येक लहान सहान गोष्ट सांभाळली, एवढी एवढी सांभाळली, एवढी सांभाळली की एक पैशाची अफरातफर होऊन दिली नाही. एक पैशाची चूक निघाली. किती? एक पैसा. पैसा म्हणजे किती? रुपया. आणि रुपयानंतर 00, मग 01, 02, मग 8 आणे, 4 आणे. काय हे काय झालं? पैसा. एका पैशाची चूक होऊन गेली नाही. काय? आणि इकडे आजकालच्या काळात गुरुलाच लुटायला बसलेत. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरुच्याकडे कशाला यायचं? काहीतरी मिळतंय म्हणून. आणि इकडे एक पैसा इकडे तिकडे होऊन दिला नाही. काय जोपासलं? प्रत्येक रंग जोपासला. काय मग जसं जसं जीवन पुढे होत गेलं, काय बघा तुम्ही, जे आता तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं आणि नाथ महाराजांची वेगवेगळ्या कला आपण बघितल्या. पण तुम्ही एक बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत कोणचा रस प्रगट होतो? कोणचा रस? शांत रस. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होतं? शांत वाटतं. आणि तीच शांती नाथ महाराजांच्या जीवनात उद्भवली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा, ते नाथ महाराजांचं आयुष्य. हे ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ महाराजांचं आयुष्यातलं साम्य. जे जे मनात प्रगट झालं, निवृत्तीनाथ समोर बसून होते, पण काय करू शकले? पाय दाबू शकले? त्यांना 2 घास खायला घालू शकले? काय करू शकले? काही नाही हो. काय नुसते समोर बसून राहायचे आणि गुरुस्तुतीच्या द्वारे जेवढी सेवा करता येईल, जेवढी आपल्या हातात ताकद होती, काय तेवढं गुरुचं वर्णन केलं. पण आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट मनात राहून टाकाने लिहून, त्या टाकाने लिहिण्यात जेवढा आनंद, त्याच्या दुपटीने आनंद आलिंगनाचा. आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी गोटे, हर्षे ब्रह्मानंद उठे, समूळ उठे मी पण. बघा, मी पण कसं उठलं? समूळ उठलं. काय बघा, मीपणा वेगळा आणि समूळ मीपणा वेगळा. समूळ उठे मी पण, अर्जुन पण न घेता, मी उठतसे जे तत्वता, ते तयाचे रूप. काय? अर्जुन पण न घेता. समूळ म्हणजे काय? मुळासहित. बघा, काय काय भाज्या कशा असतात? ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, कशा असतात की वर वर त्याचं फळ उगतं आणि मग त्या फळाचा आस्वाद झाडातर्फे आपण घेतो. पण समूळ म्हणजे कसं? कांदा, बटाटा, रताळ, गाजर, मूळ. समूळ काय? मुळामध्येच एवढा स्वारस्य असतं, एवढा आनंद असतं. हो, मग कांद्याचं तुम्ही बघितलंय काय? दोघांचाही आनंद वेगळा असतो.
काय कांदा खाण्याचा आनंद वेगळा आणि कांद्याच्या पातीचा आनंद वेगळा. काय जी गोडी कांद्याच्या पातीत आहे त्याच्या डबल गोडी कांद्यात आहे. पण कांदा काय आहे? मूळ आहे. अहो मूळ आहे, जमिनीच्या खाली आहे, त्याचा कसला आनंद? मी तर म्हणतो त्याच्यातच आनंद. समूळ उठे मी पण अर्जुन पण न घेता मी उठत असे जे पंडुसुता. काय अर्जुन पण न घेता म्हणजे काय? अर्जुन सांडोनी रूप नामाचा अभिमान सुरे जे का उद्धव पण. सांडोनी रूप नाम अभिमान म्हणजे काय? रूप सांडलं, नाम सांडलं, अभिमान सांडला आणि मग काय उरलं? आत्मतत्व. आत्मतत्व म्हणजेच मूळ घेऊन उठणं. आपण कसं उठतो? उठताना मूळ खालीच राहतं आणि आपण वर जातो. कसे उठतो आपण? मूळ खालीच राहतं आणि आपण वर जातो. मूळ जर खाली राहिलं तर आपलं जीवन काय? आपलं जीवन काय? म्हणून मूळ घेऊन उठा. वारकरी संप्रदाय कसा उठला? मूळ घेऊन उठला. का? गुरुचा आधार, पांडुरंगाचा आधार. मूळ कधी विसरले नाही. वारीला गेले, वारीहून घरी परत आले तरी वारी विसरली नाही. ज्ञानोबा तुकोबा विसरले नाही. ऑफिसला गेले, शेती केली, कामकाज केलं, काय जेवण बनवलं, सगळं केलं, पण मूळ विसरले का? काय? तसं नाथ महाराजांनी आयुष्यात सगळे रंग अनुभवले, पण सगळे रंग अनुभवताना मूळ विसरले नाही. काय मूळ? कसं आहे की आता अभंग बघू आपण जरा. झाली संध्या संदेह माझा गेला, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, असी पदे एकत्र जेते होती, स्वानुभव स्नान सहज हे मुक्त स्थिती हो. काय झालं? गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. आता कसं आहे? नदी कशी आहे? नदी प्रवाहित आहे, वाहत जाते, डबकी वेगळी आणि नदी वेगळी. नदी काय असते? सहज प्रवाहित असते, सतत प्रवाहित असते. डबकं कसं असतं? तात्पुरतं असतं. डबक्यामध्ये घाण भरलेली असते. पण नदी कशी आहे? प्रवाहित असल्या कारणाने घाण जरी पडली, आता बघा गंगा काय आपण पवित्र मानतो, पण त्याच्यामध्ये घाण विष्ठा सगळं करतात, मृतदेह सुद्धा त्यात पडलेले असतात. पण त्या गंगेचा ओघच असा आहे काय, ती घाण सहज धुतली जाते. का? प्रवाहित आहे, सतत वाहत आहे. तसं गुरुकृपेने काय होतं? दोष संसाराचा भागच आहे. काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे संसाराचा भागच आहे. पण गुरुकृपेने आयुष्य प्रवाहित राहतं. काय वर्म आहे? गुरुकृपेने आयुष्य प्रवाहित राहतं. जोश येतो आयुष्याला. थांबलेलो असतो आपण, डबकी असतो, कोण आपल्याकडे लक्ष पण देत नाही. किडे किटकं घर करतात आपल्यामध्ये. काय तुम्ही बघा, डबकी जिकडे असतात ना तिकडे डास जमतात. काय डास समजले का? अहंकाराचे डास. काय असं आपलं घर करून टाकतात त्या डबक्याला. का? मग ते डबकं असं बसून असतं. काय? ऊन नाही, पाऊस नाही, काय नाही, कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही, कोपऱ्यात पडलेलं असतं. काय? बरोबर.